जय सद्गुरू मंडळी, रंजना किचनमध्ये मी आपले स्वागत करते. तर आज बनवणार आहे मी मस्त अशा झटपट होणाऱ्या आणि चटपटीत 3 रेसिपी. म्हणजे कच्च्या कैरीपासून मी इथे ह्या 3 रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी ही पहिली रेसिपी आपण पाहूया. तर इथे मी एक कैरी घेतली, ही तोतापुरी कैरी आहे आणि ही जास्त आंबट नसते. तर बघा, आता ही कैरीला छान असं धुवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आता मी साल काढून घेते. आता इथे चाकूनेच काढत आहे मी साल. त्याच्यावरचा आपल्याला साल काढून घ्यायचा आहे आणि याचे 2 भाग करायचे आहेत. आता एक भाग जो आहे तो बाजूला ठेवते आणि दुसरा जो भाग आहे तो मी घेणार आहे. आणि याच्यातली कोय आहे ना, ती आपल्याला काढून घ्यायची आहे. आता आपण अशा उभ्या उभ्या चिरा पाडून घेऊया. आता इथे पाहू शकता, इथे मी चिरा पाडून घेतला आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ घातलं आहे. जास्त तिखट घालायचं नाही आहे. आणि छान असं आपल्याला आता असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला सर्वीकडे लागेल. आता चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी फोडणी तयार करते. तुम्ही पाहू शकता. आता फोडणीसाठी ना इथे मी एका फोडणी पात्रामध्ये अख्खा लसूण घातलेला आहे आणि मोहरी घातलेली आहे. तेल एक पळी घातलेला आहे. आता आहे ना, याच्यावर हा तडका मारून घेऊ. खूप छान लागते. तुम्ही या पद्धतीने करून पहा. आणि त्याच्यावर आता मी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे. म्हणजे पहिली मिक्स करून घेतलेला आहे, मग कोथिंबीर घातले. आणि झटकेपट ही रेसिपी होते आणि खायला पण खूप छान लागते. आणि तुम्ही याला असं झटपट आपण जे लोणचं म्हणतो ना, असं तात्पुरतं, ते सुद्धा म्हणू शकता. बघा, पटकन झालेलं आहे आणि खूप सुंदर झालेलं आहे ते. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा नक्की. तर बघा, खूपच सुंदर झालेलं आहे आणि कुठल्याही भाजीबरोबर खायलासुद्धा छान लागेल. तर आता आपण दुसरी रेसिपी पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता, इथे मी डाळ्या घेतल्यात. म्हणजे ही फुटाण्याची डाळ आहे, ज्याला डाळ्या म्हणतात किंवा डाळसुद्धा म्हणतात. आणि फुटाण्याची ही जी डाळ आहे ती आपल्याला अशी वाटीभर घ्यायची आहे. छोटी वाटी आहे, चांगली निवडून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आता पाणी घालून मी भिजू देणार आहे 5 मिनटासाठी. आता 5 मिनटं भिजेपर्यंत आपण इथे जी कैरी आहे ती किसून घेऊया. इथे मी अर्धीच कैरी घेतलेली आहे, जी उरलेली होती ती. आणि इथं कोय आहे ना, काढून घेणार आहे. आणि आता कैरीला आहे ना किसून घेते. माझ्याकडे जी किसणी आहे बारीकच आहे, त्यामुळं असं ते किसून थोडं बारीक जाडं राहिलं तरी चालेल. आता एकदम असं बारीक किसले गेलेलं आहे, हे पहा. थोडं जाडं राहिलं तरी काय हरकत नाही. आता ह्या डाळ्या ज्या आहेत ना, याचं पाणी आपण काढून घेऊया. पाणी काढून मिक्सर जारमध्ये टाकून घेते. मिक्सरला फिरून घेणार आहे. रवाळदार असं, म्हणजे रव्यासारखंच आपल्याला पाहिजे, खूप पीठ नाही पाहिजे. म्हणून भिजून घेतलेलं आहे मी ते. बघा, असंच पाहिजे आपल्याला, जाडसर. आता ना एक कढई ठेवते मी आणि कढईमध्ये तेल घालते. तेल थोडं जास्त घालायचं आहे, म्हणजे इथे मी 1.5 पळी असं तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं का लगेच मोहरी घालायची आहे. जिरं घालायचं आहे, थोडं थोडंच घातलं आहे. थोडी हळद घातली आणि थोडा लाल तिखट घातलेला आहे. जो खूप तिखट नाही, कलरचा आहे तो घातला आहे. आता जो किस केलेला होता कैरीचा तो घातला. चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. बघा, आता हा जो आपण जो कूट केलेला आहे दाण्याचा, तो घालून घेऊया. फुटाण्याच्या दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. चांगलं मिक्स बघा करून झालेला आहे. आता आपण पाणी घालूया. पाणी घालताना आपल्याला पाणी जास्त घालायचं नाही, अगोदर 1च कप पाणी घालायचं आहे. आता इथे पाणी घालून मी असंच मिक्स करून घेणार आहे. आपल्याला सारखं असं हलवत राहायचं आहे.
थोडं सुकं वाटायला लागलं तर थोडं अजून मी पाणी घालणार आहे इथे. अजून थोडं पाणी घालते, म्हणजे 1 कपच्या वर पाणी घातले मी आणि इथे थोडे मीठ घातले चवीप्रमाणे. आता असंच मिक्स करायचं आपल्याला, याच्यावर झाकण ठेवायचं नाही किंवा शिजवायचं सुद्धा नाही आहे. असंच 1-1.5 मिनिट आपल्याला असं परतून घ्यायचं आहे फक्त. आता इथे कोथिंबीर घालून घेते. खूप भारी ही चटणी लागते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तर तुम्ही एकदा बनवलीत ना तर नेहमी याच पद्धतीने बनवाल. आणि ही चटणी आहे ना ती तुम्ही चपातीबरोबर सुद्धा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. जर भाजीला नसेल तर तुम्ही ही कैरीची चटणी सुद्धा खाऊ शकता. इतकी भारी लागते. आणि आता बघा ही तयार झाली. काहीच वेळ लागत नाही, एकदम झटपट तयार होते. बघा मस्त कलर सुद्धा आलेला आहे, एकदम छान. आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही सुद्धा अशी बनवून बघा कैरीची चटणी. आता हे कैरीचं सीझन असल्यामुळे कैरीच्या अशा ज्या चटपटीत चटण्या वगैरे आहेत किंवा लोणचं म्हणा असं तात्पुरतं तर खूप छान लागतं. पाहू शकता तुम्ही, एकच नंबर झालेला आहे. नक्की तुम्हाला ही चटणी आवडेल. आता आपण तिसरी रेसिपी पाहणार आहोत. तर चला आता आपण तिसरी रेसिपी तोंडाला पाणी सुटेल पाहताच इतकी भारी आहे. तर इथे कैरी मी अशा फोडी करून घेतलेत. गूळ घेतलेला आहे थोडासा आणि दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि तेजपान घेतलेला आहे. आता आहे ना आपल्याला हे जे कैरीचे तुकडे आहेत ते आपल्याला मिक्सर जारमध्ये असे बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता मिक्सर जारमध्ये ही अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी. थोडी जाडीच आहे, चालेल, काही हरकत नाही. खूप बारीक करायला पाहिजे असं नाही. इथे कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं का लगेच मोहरी घालून घ्यायची आपल्याला. दालचिनीचा तुकडा आणि तेजपान घालून घेतला. लगेच आपण ही कैरी जी आहे कैरीची पेस्ट ती घालून घेऊया. चांगलं परतून घ्यायचं आहे. बघा असं परतून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं, म्हणजे कैरीचा कच्चापणा निघून जाईल. आता इथे आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत. खूप तिखट नसलेलं टाकायचं आहे. थोडी हळद घेतली. आता परत एकदा मिक्स करूया. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात खूप तिखट घालायचं नाही, नाहीतर खूप झणझणीत लागेल. आता जो गोळ आहे ना घेतलेला तो त्याच्या निम्मे गूळ घेतलेला आहे मी, कारण ही कैरी आहे ना खूप आंबट नसते म्हणून मी गूळ थोडाच घेतलेला आहे. आता गूळ चांगला याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. थोडं मीठ घातलेलं आहे मी, छान चव येते मिठाने. आता चांगलं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा असं हे चांगलं परतून घेतलं का मग सगळं मिक्स होईल. झाकण न ठेवता आपल्याला असंच 2 मिनटं होऊ द्यायचं आहे. आता मी इथे गॅस बंद केलेला आहे. बघा किती छान झालेला आहे. हे पहा एकच नंबर झालेला आहे मस्त. आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातील, इतकं छान झालेलं आहे ते, तुम्ही पाहू शकता. आणि पाहताच आपल्याला तोंडाला पाणी येईल, इतकं भारी झालेलं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, माझ्या तिन्ही रेसिपी कशा वाटल्या नक्की मला सांगा. छान कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.